बातमी शेअर बाजारासंदर्भात। भारतीय शेअर बाजारामध्ये मोठी पडझड झाली आहे। बाजार उघडता सेन्सेक्स 678 अंकांनी घसरलाय। गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटी बुडाले आहेत। निफ्टीची 23,274 अंकांवरती घसरण झाली आहे। अर्थसंकल्पानंतर बाजारामध्ये मंदी आल्याचं पाहायला मिळत आहे। अर्थसंकल्प सादर करण्याच्या आदल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलत असताना हा अर्थसंकल्प शेअर बाजारासाठी चांगला असणार असल्याचं म्हटलं होतं। मात्र अर्थसंकल्पानंतर आता बाजारामध्ये मंदी आल्याचं पाहायला मिळतंय। भारतीय शेअर बाजारामध्ये मोठी पडझड झाल्याचं पाहायला मिळत आहे। बाजार उघडता सेन्सेक्स 678 अंकांनी घसरलेला आहे। अर्थसंकल्पानंतर बाजारामध्ये मंदी आल्याचं चित्र दिसतंय। गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटी बुडालेले आहे। मोठी पडझड ही शेअर बाजारामध्ये झालेली आहे। निफ्टीची 23,274 अंकांवरती घसरण झालेली आहे। अर्थसंकल्पानंतर आलेली ही बाजारातील मंदी म्हणावी लागेल। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा अर्थसंकल्प शेअर बाजारासाठी चांगला असणार असल्याचं भाकीत केलं होतं। मात्र आता जे चित्र दिसते त्यानुसार अर्थसंकल्पानंतर बाजारामध्ये मंदी आल्याचं पाहायला मिळत आहे। गुंतवणूकदारांचे जवळपास 5 लाख कोटी बुडालेले आहे। भारतीय शेअर बाजारामध्ये ही मोठी पडझड आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शुभम, अर्थसंकल्प सादर होण्याच्या आदल्या दिवशी खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की हा अर्थसंकल्प शेअर बाजारासाठी लाभदायक असणार आहे। मात्र आपण एकंदरच जर पाहतोय अर्थसंकल्प सादर झाल्याच्या 1-2 दिवसातच बाजारात मंदी आल्याचं चित्र दिसून येत आहे। जाणीव आपण बघू शकतो की आपल्या भारत देशाचा अर्थसंकल्प जो आहे तो नुकताच सादर झालेला आहे आणि हा अर्थसंकल्प सादर झाल्याच्या आज दुसऱ्याच दिवशी जे आहे आज शेअर बाजार जे आहे ते उघड झालं होतं आणि त्यामध्ये खूप मोठी घसरण जी आहे ती दिसून आली होती। जवळपास सेन्सेक्स तब्बल जो आहे 700 अंकांनी कोसळला आहे आणि अवघ्या काही क्षणातच म्हणजे 15 ते 20 मिनिटातच गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटी बुडाले आहेत असं समजून येत आहे। शेअर बाजारात सातत्याने कोसळत असल्या कारणाने विविध कारण जे आहेत ते देखील तज्ञांकडून सांगण्यात येत आहेत। पण मात्र आज शेअर बाजार खुला होतात सेन्सेक्स 670.01 अंकांनी जो आहे तो घसरून 76,827.95 अंकांवर आला आहे आणि त्याच्यामुळे अनेक बदल जे आहेत ते होताना दिसून येत आहेत। खरं तर अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर घसरण इतक्या मोठ्या प्रमाणात होणं आणि ही आता पुढे देखील होणार का की याच्यामध्ये काही संतुलता येणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। जान्हवी, धन्यवाद शुभम दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बाजार उघडता सेन्सेक्स 678 अंकांनी घसरलाय, त्यामुळे गुंतवणूकदारांचे जवळपास 5 लाख कोटीचं नुकसान झालंय।